नमस्कार. चला तर आज बघूया चिकन 65. त्यासाठी आपण वाटीभर बोनलेस चिकन घेतलं आहे. हळद, धना पावडर आणि गरम मसाला घेतला आहे. अर्धा चमचा मिरची पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट 1 चमचा, चवीनुसार मीठ घेतलं आहे, 2 चमचे दही, 1 चमचा कॉर्नफ्लोअर आणि साधारण 2 चमचे आपण राईस फ्लोअर म्हणजे तांदळाचं पीठ घेतलं आहे. तडक्यासाठी आपण कढीपत्ता आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. हे सगळे मसाले घालून आपण चिकनला छान मॅरिनेट करून घेऊया आणि 15 ते 20 मिनटं रेस्ट करायला ठेवूया. 15 मिनटं झाली आहेत आणि चिकन छान मॅरिनेट झालं आहे. आता आपण ह्याला फ्राय करूया. गॅसवर कढई ठेवलेली आहे मी तेल गरम करायला. आता आपण चिकन जे मॅरिनेट केलं आहे ते आपण एक एक करून फ्राय करायला घेऊया. त्याआधी मी याच्यामध्ये थोडंसं फूड कलर घालते आहे, कारण चिकन 65साठी थोडंसं फूड कलर घातलं तर छान लाल कलर येतो चिकनला, म्हणून आपण थोडंसं घालून घेऊया. तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चिकन घालून घेऊया. आता हे बघा, हे सगळं चिकन मी ह्याच्यामध्ये घालते आहे आणि आता आपण ह्याला थोड्या वेळ एका साईडनी फ्राय व्हायला ठेवूया. आता आपण ह्याची साईड चेंज करूया. आता दुसऱ्या साईडने पण आपण छान फ्राय करून घेऊया. हां, आता हे व्यवस्थित फ्राय झाल्यावर आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया, जेणेकरून एक्सेस जे तेल आहे ते सगळं निघून जाईल. हे फ्राय केलेलं चिकन आपण काढून घेतलेलं आहे. आता आपण तयारी करूया ह्याला तडका द्यायची. थोडंसं तेल घेतलं आहे कढईत, ते गरम झालं आणि त्याच्यामध्ये आता कढीपत्ता आणि लसणाच्या पाकळ्या ज्या आपण कापून घेतल्या आहेत ते घातले. आता छान क्रिस्पी आणि ब्राऊन लसूण होईस्तोपर्यंत आपण ह्याला फ्राय करून घेऊया आणि मग ह्याच्यामध्ये आपण घालूया आपलं फ्राय केलेलं चिकन. आता हे चिकन ह्यात घालून आपण असं छान स्टर करून घेऊया. ही प्रोसेस आपण करतो कारण छान लसणाचा जो सुगंध आणि आस्वाद आहे तो आपल्या चिकन 65मध्ये येतो. चला तर आपली चिकन 65 रेडी झालेलं आहे. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.